So hello dear students, in this video we shall discuss the different examples depending upon the valence bond theory. In the previous video we have seen the postulates of valence bond theory. According to the Pauling, what are the different structures of the coordination compounds possible by hybridizing in various fashion. वेगवेगळं हायब्रिडायझेशन करून वेगवेगळे स्ट्रक्चर्स कसे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे तयार होऊ शकतात आणि बॉन्डिंग नेमकं व्हीबीटीनं सांगितले किंवा मेटल आणि लिगँड मधली बॉन्डिंग कशी बनते, हाऊ द लिगँड फॉर्म बॉन्ड विथ मेटल अँड इन विच फॅशन according to VBT is saying that the ligand is donating 2 electron to the metal. Each ligand is donating 2 electron to the metal and metal orbital first get hybridized. metal orbital अगोदर स्वतःचा हायब्रिडायझेशन करायला आणि त्या हायब्रिडायझेशन वरून तुमच्या त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं स्ट्रक्चर ठरायले. आणि म्हणून आता व्हीबीटीशी निगडीत काही आपल्याला एक्झाम्पल पाहायचे आहेत. These examples are asked in the board exam, previous board exams. board exam मध्ये सुद्धा हे एक्झाम्पल सगळे विचारलेले आहेत. So what are different examples and how to solve these? If somebody asks you or in the exam they may ask you describe the structure of nickel tetracarbonyl depending upon VBT. प्रश्न कसा येतो बघा, व्हीबीटीला धरून व्हीबीटीच्या पॉस्ट्युलेटचा आधार घेऊन तुम्ही हे स्ट्रक्चर कसं डिस्क्राईब कराल किंवा हाऊ विल यू डिस्क्राईब द बॉन्डिंग इन निकेल टेट्राकार्बोनिल बाय युझिंग व्हीबीटी. व्हीबीटीचा वापर करून तुम्ही निकेल टेट्राकार्बोनिल मधली बॉन्डिंग कशी डिस्क्राईब कराल, तर त्याच्यासाठी आपल्याला बघायचंय. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट वी हॅव टू डू इज निकेल टेट्राकार्बोनिल निकेल टेट्राकार्बोनिल इज अ न्यूट्रल कॉम्प्लेक्स. कारण याच्यावर कुठलाच चार्ज नाही लेकरांनो, हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस मध्ये निकेल इज द सेंट्रल आयटम. निकेल कसला आयटम आहे, सेंट्रल आयटम आहे. And in the yesterday's video I told you the carbonyl ligand, CO ligand, Cn minus ligand, and in some cases in the +3 oxidation state of the metal ammonia is strong filled ligand. CO, Cn minus and NH3, these three ligands are acting as strong filled ligands. म्हणजे काय करतात स्ट्रॉंग फील्ड लिगँड, मी सांगितलं होतं. एखादा मामा चार पाच मामा आहेत पण त्याच्यातला एखादा भांडकुदळ मामा आहे, तर तो कसा झाला स्ट्रॉंग फील्ड लिगँड. आणि तो जर तुमच्याकडे आला तर तुम्ही काय कराल, त्याच्यासाठी जरा चांगली रूम कराल आणि तुम्ही स्वतः ऍडजस्ट व्हाल. म्हणजे तुम्ही तुमच्यातले एक प्रत्येक रूम मध्ये जर वेगवेगळे झोपत असाल तर तुम्ही त्याची पेरिंग करायला, म्हणजे तुम्ही ऍडजस्ट करायला एकाच रूम मध्ये दोघं झोपायला. म्हणजे तो येणारा लिगँड मेटलकडे येत असताना तो मेटल मधल्या लिगँडची काय करतो, पेरिंग करतो. जो मेटल मधल्या लिगँडची पेरिंग करतो तो कसला लिगँड असतो, स्ट्रॉंग फील्ड लिगँड असतो. आणि हा स्ट्रॉंग फील्ड लिगँड CO आहे. आणि मग इथून काय होणार आहे बघा, द निकेल हॅज ॲटॉमिक नंबर 28 अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 3d8 4s2 3d8 4s2. आता काय करायचं आपल्याला बघा, फर्स्ट ऑफ ऑल निकेल इन द ग्राउंड स्टेट, निकेल इन ग्राउंड स्टेट, निकेल इन ग्राउंड स्टेट 28 निकेल इन ग्राउंड स्टेट. काय लिहाल, 3D मध्ये किती आहेत बघा, व्हॅलन्स शेल लिहिलो मी डायरेक्ट. इन द 3D ऑर्बिटल देर आर 8 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6 7 8. अँड इन द 4s ऑर्बिटल देर आर 2 इलेक्ट्रॉन्स. 4s मध्ये किती आहेत, 2 इलेक्ट्रॉन. आता इथं निकेलची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काढायची. ही आपण ग्राउंड स्टेट मधल्या निकेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेऊन घेतलं. आता आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट मधल्या निकेलचं, मग ऑक्सिडेशन स्टेट इथं निकेलची किती आहे हे बघा, इथं काही नाही म्हणजे 0 आहे. म्हणजे ही 0 आणि हा न्यूट्रल आहे, CO न्यूट्रल लिगँड आहे आणि न्यूट्रल लिगँड आहे म्हणून ही 0 ऑक्सिडेशन स्टेट डायरेक्ट कुणाची झाली, निकेलची झाली. म्हणून निकेलचं ग्राउंड स्टेट मधलं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तेच कुणामधलं असेल, एक्साइटेड स्टेट मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल किंवा निकेल इन द 0 ऑक्सिडेशन स्टेट, निकेल इन 0 ऑक्सिडेशन स्टेट. आता 0 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये सुद्धा काय आलं, परत हेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं लाईक दिस. मग तुम्ही दुसऱ्या स्टेप मध्ये लिहून घ्या परत 1 2 3 4 5 6 7 8. अँड इन द 4s देर आर 2 इलेक्ट्रॉन. दिस इज 3D, दिस इज 4s. 3D नंतर 4s आणि 4sच्या नंतर पुढं आहे एम्प्टी 4p. एम्प्टी कोणता आहे, 4p. So here I am writing 4p orbital also. This 4p orbital is empty orbital. Now
दिस निकेल हॅज फॉर्म्ड बॉन्ड विथ 4 कार्बोनिल लिगॅन्ड. म्हणजे निकेलकडे आता किती कार्बोनिल लिगॅन्ड आलेत? 4 कार्बोनिल लिगॅन्ड आले. 4 कार्बोनिल लिगॅन्ड निकेलकडे येत असताना दीज कार्बोनिल लिगॅन्ड्स आर स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड, आणि हे स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड मधल्या त्या निकेल मधल्या मेटलच्या इलेक्ट्रॉनची काय करतात? पेरिंग करतात. आणि म्हणून मग काय व्हायले बघा, आता हे 4s मधले 2 इलेक्ट्रॉन तुमच्या इकडे चाललेत, म्हणजे हे इलेक्ट्रॉन पेअर अप व्हायलेत. ही रूम त्या मामासाठी काय करायलेत? रिकामी ठेवायलेत. म्हणजेच त्या येणाऱ्या निकेल मधल्या कार्बोनिल लिगॅन्डसाठी ही रूम सुद्धा काय केली चालली? रिकामी केली चालली. अँड दीज इलेक्ट्रॉन गेट शिफ्टेड इन द अवेलेबल व्हॅकंट डी ऑर्बिटल. ह्या व्हॅकंट डी ऑर्बिटल मध्ये ते 2 इलेक्ट्रॉन बसणार आहेत, आणि ह्या 2 इलेक्ट्रॉन मध्ये ह्या 3D ऑर्बिटल मधल्या ह्या व्हॅकंट पोझिशन मध्ये हे 4s मधले इलेक्ट्रॉन काय करायलेत? जम्प करायलेत. आणि जम्प केल्यानंतर द रिझल्टंट कॉन्फिगरेशन इन निकेल टेट्रा कार्बोनिल, निकेल टेट्रा कार्बोनिल मधलं रिझल्टंट कॉन्फिगरेशन काय येणार आहे? द कॉन्फिगरेशन विल बी लाईक धिस. 5 ऑर्बिटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10. And now 4s orbital is empty. 4p orbital is also empty. This is 4p, this is 4s, this is 3d. Now I told you, each ligand donate 2 electron according to VBT. VBT किती? VBT काय म्हणतं? प्रत्येक मेटल कडे येणारा लिगॅन्ड किती इलेक्ट्रॉन देतो? 2. How many ligands we have? We have 4 CO ligands. This is one CO, this is another CO, this is another CO, and this is another CO. There are 4 CO. Each CO is donating 2 electron. मी इथं CO न दिलेले इलेक्ट्रॉन क्रॉस न दाखवायला आपल्याला समजण्यासाठी. यू कॅन शो लाईक दिस ऑल्सो. हे सुद्धा दाखवू शकता, पण तुमच्या समजण्यासाठी मी इथं इलेक्ट्रॉन कोण दिले? ऑल इलेक्ट्रॉन्स. 1 CO इज डोनेटिंग 2 इलेक्ट्रॉन. कुणामध्ये? व्हॅकंट. म्हणजे हे 4 पाहुणे आलेत कुणाकडे? तुमच्याकडे राहिला. तुम्ही 4 रूम त्यांना रिकाम्या करून दिलेल्या. नाव दीज 4 ligands donated 2 electron by each ligand. Each लिगॅन्डनं 2 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत. नाव पण हे लिगॅन्ड डोनेट करण्याच्या अगोदर हा निकेलचं मेटल ऑर्बिटल काय जातं? हायब्रिडायझेशन मध्ये जातं. म्हणून एक स्टेप अगोदर इथं वाढवायची. हायब्रिडायझेशन कोणतं झालं? sp3 हायब्रिडायझेशन. एक S आणि 3 P. देअरफॉर हायब्रिडायझेशन इज sp3 हायब्रिडायझेशन. आणि sp3 हायब्रिडायझेशन अगोदर होतं, आणि मग त्या समान झालेल्या 4ही रूम मध्ये नंतर पाहुणे स्वतःचे काय करतात? 2-2 इलेक्ट्रॉन देतात. म्हणून अगोदर हायब्रिडायझेशन करायचं, आणि एक स्टेप वाढून नंतर ह्या सीओनं 4 सीओनं दिलेले 2-2 इलेक्ट्रॉन त्या प्रत्येक ऑर्बिटल मध्ये ठेवायचे. हायब्रिडायझेशन sp3 आहे. sp3 हायब्रिडायझेशन असले की जॉमेट्री टेट्राहायड्रल असते, आणि जॉमेट्री टेट्राहायड्रल यायची. म्हणून तुमचा तिथला नंतरचा एक कॉन्सेप्ट राहू द्यायचा, जॉमेट्री. जॉमेट्री इज टेट्राहायड्रल. अँड मॅग्नेटिक बिहेवियर, मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा तिथं लिहायला विसरायची नाही. द मॅग्नेटिक प्रॉपर्टी. आता मला सांगा, याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड, एकही इलेक्ट्रॉन अनपेअर्ड नाही. नो इलेक्ट्रॉन इज अनपेअर्ड. मीन्स ऑल इलेक्ट्रॉन्स आर इन पेअर्ड कंडिशन. देअरफॉर द कॉम्प्लेक्स NiCO4 कॉम्प्लेक्स इज डायमॅग्नेटिक. कसला कॉम्प्लेक्स आहे? डायमॅग्नेटिक. आणि स्ट्रक्चर कसं असणार आहे? टेट्राहायड्रल. निकेल, CO, देर आर 4 CO. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ निकेल टेट्रा कार्बोनेट. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे मेन्शन करा. प्रत्येक अगोदर मेटलची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घ्यायचं, नंतर त्याचं ग्राउंड स्टेटमध्ये, नंतर त्याचं ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, नंतर त्याचं हायब्रिडायझड स्टेटमध्ये निकेल टेट्रा कार्बोनिल इन sp3 हायब्रिडायझड स्टेट, आणि नंतर 4th स्टेपला असंच लिहायचं, फक्त त्याच्यामध्ये सीओनं दिलेले त्या हायब्रिडायझड ऑर्बिटलची एनर्जी सेम झाल्यानंतर CO 4th स्टेपमध्ये हे सगळे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये देतो. नंतर जॉमेट्री लिहायची, आणि नंतर मॅग्नेटिक बिहेवियर, डायमॅग्नेटिक और पॅरामॅग्नेटिक. आलं लक्षामध्ये? तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचे. नाउ द नेक्स्ट कंपाऊंड इज अगेन निकेल टेट्राक्लोराइड NiCl4 -. In this case, what we have to do again, the complex is anionic. आता चार्ज त्याच्यावर 2- आहे, 2- आहे म्हणून कॉम्प्लेक्स इज anionic. Here the nickel is the central atom having 28 atomic number. 28 atomic number आहे. Electronic configuration same 3D 8 4s2. Then again same nickel in 28 nickel in ground state. Ground state मध्ये परत तुमचं कॉन्फिगरेशन तेच लिहायचं आहे. 3D 4s and 4p. 3D again 1 2 3 4 5 6 7 8 and 4s मध्ये 2, 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. दिस इज द निकेल. नाउ निकेल इन द
ऑक्सिडेशन स्टेट. आता निकेलची ऑक्सिडेशन स्टेट जर तुम्ही इथे काढलात, हा -4 पलीकडे जाऊन +4, +4 मधून -2 गेले +2, मीन्स निकेल इन +2 ऑक्सिडेशन स्टेट. निकेल इन +2 ऑक्सिडेशन स्टेट. काय निकेल इन +2 म्हणजे इथले 4s मधले 2 गेले, राहिलं काय बघा, तिथं गेले नव्हते, तिथं 0 ऑक्सिडेशन स्टेट होती. इथं निकेलची +2 ऑक्सिडेशन स्टेटमुळे +2 आली, याचा अर्थ Ni2+ न 2 दिले, 2 दिले म्हणजे राहिले किती, 1 2 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन इथं राहिले. 4s एम्प्टी, 4p सुद्धा एम्प्टी. नाव नेक्स्ट, निकेल अंडरगो हायब्रिडायझेशन. निकेल इन कोणता हायब्रिडायझेशन, जे एम्प्टी आहेत ते 4s अँड 4p. अगेन इट अंडरगोज द हायब्रिडायझेशन. विच हायब्रिडायझेशन, sp3. कारण एम्प्टी ऑर्बिटल मध्येच लिगॅंड इलेक्ट्रॉन देणार आहे. ह्याचे हे why these orbitals are not taking in hybridization, why these orbitals are not taking part in hybridization. का हा भाग घेत नाहीत, कारण इथे सगळे काही ना काही इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेणार नाही. हायब्रिडायझेशन कुणाचं होईल, एम्प्टी ऑर्बिटलचं होईल. कारण एम्प्टी ऑर्बिटलची एनर्जी काय करून घेतली जाईल, सेम करून घेतली जाईल. एम्प्टी ऑर्बिटलची एनर्जी सेम केल्यामुळे काय होईल, नंतर ह्या सगळ्यांमध्ये एम्प्टी मध्येच 2 इलेक्ट्रॉन एक लिगॅंड द्यायला लागेल. म्हणून एम्प्टी ऑर्बिटलचं काय केलं, हायब्रिडायझेशन. अगेन हायब्रिडायझेशन इज sp3 हायब्रिडायझेशन. नाव निकेल इन, मग मी sp3 हायब्रिडायझेशन केलं. sp3 हायब्रिडायझेशन केल्यानंतर अगोदर हीच अशीच डायग्राम इथं काढा, निकेल इन sp3 हायब्रिडायझेशन. मग sp3 हायब्रिडायझेशन मध्ये काय यायला लागेल, लाईक दिस, लाईक दिस, लाईक दिस. हे sp3 हायब्रिडायझेशन 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर. आता इथं काय झालं होतं पहा, CO लिगॅंड स्ट्रॉंग फील्ड असल्यामुळे ह्या इलेक्ट्रॉनची पेरिंग झालेली होती. बट Cl- इज वीक फील्ड लिगॅंड. Cl हा कसा लिगॅंड आहे, वीक फील्ड लिगॅंड आहे. तो काही इथल्या इलेक्ट्रॉनची पेरिंग करत नाही. नाहीतर इथं जर Cl वीक फील्ड स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड असतं तर ह्या इलेक्ट्रॉनला इथं ढकललं असतं आणि हे सुद्धा हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेतला असतं. पण इथं Cl हा वीक फील्ड लिगॅंड असल्यामुळे तो काही इलेक्ट्रॉनची पेरिंग करत नाही. म्हणजे येणारा Cl हा कसा आहे, गरीब पाहुणा आहे, तो काही पेरिंग करणार नाही, तो कशाही रूम मध्ये ऍडजस्ट होईल. आणि त्याच्यामुळे आपण आहे त्या रूम मध्ये ऍडजस्टमेंट केली. मीन्स Cl- as it is having weak field ligand, it does not cause pairing of the electron. तो इलेक्ट्रॉनची पेरिंग करत नाही, इलेक्ट्रॉन जशाला तसे राहतात. म्हणजे हायब्रिडायझेशन या बाहेरच्याच झालं. आता हायब्रिडायझेशन झाल्यानंतर निकेल इन sp3 हायब्रिडायझेशन, ह्याचं sp3 हायब्रिडायझेशन झालं. आफ्टर sp3 हायब्रिडायझेशन निकेल नाउ कॉल्स 4Cl लिगॅंड्स, म्हणून फॉर्मेशन ऑफ NiCl4 2- कॉम्प्लेक्स. हा कॉम्प्लेक्स आला म्हणजे Cl आले, 4 Cl नी काय केलं, each Cl donates 2 electron, 1 Cl, 2 Cl, 3 Cl, 4 Cl. Each Cl is donating 2 electron to the central metal orbital. Empty orbital मध्ये हे 4 Cl इलेक्ट्रॉन देतील. अँड हायब्रिडायझेशन sp3. हायब्रिडायझेशन sp3 म्हणजे परत तुमचा कोणता पॉइंट जॉमेट्री लिहायची, कोणती जॉमेट्री, टेट्राहेड्रल. नाउ सी फॉर द अनपेड इलेक्ट्रॉन. एवढ्या ह्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन कुठं आहे का, आहे. देर आर 2 अनपेड इलेक्ट्रॉन. एकही अनपेड इलेक्ट्रॉन असला तरी कॉम्प्लेक्स paramagnetic, and therefore here you can write the complex is paramagnetic. Here it is a diamagnetic. वरचा diamagnetic होता, हा कोणता आहे, पॅरामॅग्नेटिक. टेट्राहेड्रल जॉमेट्री असल्यामुळं तुम्ही परत काय करू शकता, अशीच जॉमेट्री त्याची काढू शकता. सो दॅट इज अबाउट द NiCl4 2-, NiCl4 2-. नाउ द नेक्स्ट वन इज NiCl4 2-. आता परत हे बघा, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आला म्हणजे परत इथले इक्वेशन जरा थोडेसे चेंज होणारच. नाव अगेन आवर सेम पॉइंट, द कॉम्प्लेक्स इज अनॉयनिक. अनॉयनिक कशामुळे, त्याच्यावरचा चार्ज 2- आहे म्हणून अनॉयनिक. द निकेल इज द सेंट्रल आयटम अँड Cn- इज स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निकेल 28 इज 3d8 4s2 3d8 4s2. Again same electronic configuration. Then you have to write here निकेल 28 इन ग्राउंड स्टेट. परत ग्राउंड स्टेट मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचे, काय आहे, परत 3d8 4s2 4p empty. 3d मध्ये 1 2 3 4 5 6 7 8. ओके, 4s2 इलेक्ट्रॉन, 4p is empty. Now कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट. ग्राउंड स्टेट झालं की ऑक्सिडेशन स्टेट. आता इथेही परत 4- पलीकडे जाऊन 4+ मधून -2 गेले +2, मीन्स अगेन निकेल +2 ऑक्सिडेशन स्टेट. निकेल इन +2 म्हणजे परत हे 2 गेले, परत 2 गेल्यानंतर काय आली कॉन्फिगरेशन, लाईक दिस.
here 2 electrons are lost. The resultant configuration will be like this, single 4s orbital again became empty, 4p is already empty. म्हणजे 4s मधले हे +2 मुळे 2 गेले, राहिले आता फक्त हे. बट Cn मायनस लिगँड इज स्ट्रॉंग फील्ड लिगँड सांगितलं, अँड ॲज Cn मायनस लिगँड इज स्ट्रॉंग फील्ड लिगँड इट कॉज पेरिंग. मग पेरिंग करायला म्हणजे तो काय करेल, दिस इलेक्ट्रॉन विल बी शिफ्टेड टू दिस साइड. आता हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाला म्हणजे काय आलं, निकेल +2 इन विच हायब्रिडाइज्ड स्टेट. आता आपलं एक्साइटेशन झालेलं आहे, इलेक्ट्रॉन इकडे आलेला आहे. इलेक्ट्रॉन इकडे आल्यानंतर काय होईल, रिझल्टंट कॉन्फिगरेशन 1 2 3 4 here 5 6 7 8. दिस ऑर्बिटल बिकेम एम्प्टी. आता हे ऑर्बिटल हा, कारण Cn मायनस स्ट्रॉंग फील्ड लिगँड, स्ट्रॉंग फील्ड लिगँड असला की काय करतो, तो पेरिंग करतो, डी ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनला पेअर अप व्हायला लावायला आहे. मग ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, हे ऑर्बिटल रिकामं झालेलं आहे, हे रिकामं झालं, हे ऑलरेडी रिकामं झालेलं आहे त्या +2 मुळे, आणि हे तर ऑलरेडी रिकामच आहे. म्हणजे 3D मधलं एक एम्प्टी, 4s मधलं टोटल एक एम्प्टी, 4p मधले तर ऑलरेडी एम्प्टी आहे. आता काय करेल, ऑलरेडी आपल्याकडे डी ऑर्बिटल रिकामा असल्यामुळे हायब्रिडायझेशन sp3चं होणार नाही. द sp3 hybridization here it is not possible. Here the hybridization possible is dsp2. आणि तुम्हाला माहिती आहे sp3 हायब्रिडायझेशन असले की जॉमेट्री टेट्राहेड्रल असते, बट dsp2 हायब्रिडायझेशन असेल तर जॉमेट्री असते स्क्वेअर प्लेनार. स्क्वेअर प्लेनार म्हणजे चौकोनी. आणि स्क्वेअर प्लेनार जॉमेट्री म्हणले की आता ह्याच्यामध्ये काय करेल, नेक्स्ट स्टेप मध्ये हे परत लिहा, जागा इथं कमी. इच Cn ligand, one Cn ligand donate 2 electron, another Cn ligand form coordinate bond by donating 2 electron. This Cn also form coordinate bond by donating 2 electron. This Cn also form coordinate bond by donating 2 electron. 4 Cn donates 2 electron in each hybridized orbital. काय झालेलं आहे, ह्याचं हायब्रिडायझेशन. आणि मग जॉमेट्री जर तुम्ही इथं काढायला गेलात तर जॉमेट्री कशी यायला लागेल, Cn here also Cn and here Cn. आता टेट्राहेड्रल नसणार आहे, आता काय असणार आहे, स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री असणार आहे. स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री अशी जॉमेट्री, अँड इच Cn डोनेट 2 इलेक्ट्रॉन, देअरफॉर कोऑर्डिनेट बॉन्ड इज शोन लाईक दिस. अशा टेट्राहेड्रल मध्येही दाखवायचा, असाही दाखवायचा. सो इन दिस वे. आता ह्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन कुठं आहे का बघा, नाही. जॉमेट्री तर कळालीच, कोणती आहे, स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री. अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टी, जॉमेट्रीचा एक मुद्दा लिहायचा, आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी. द मॅग्नेटिक प्रॉपर्टी विल बी डायमॅग्नेटिक. व्हाय दिस कॉम्प्लेक्स इज डायमॅग्नेटिक, ऑल इलेक्ट्रॉन्स आर इन पेअर्ड कंडिशन. सगळे इलेक्ट्रॉन कसल्या कंडिशन मध्ये आहेत, पेअर्ड कंडिशन मध्ये आहेत. सो यू कॅन राईट लाईक दिस, NiCN42 मायनस डिपेंडिंग अपॉन द व्हॅलन्स बॉन्ड थेरी. व्हॅलन्स बॉन्ड थेरीवरून तुम्ही त्याचं सुद्धा स्ट्रक्चर डिस्क्राईब करू शकता. नाव द नेक्स्ट कॉम्प्लेक्स इज CuNH3 टेकन फॉर 4 times 2+. Now in this complex आतापर्यंत निकेल होता. Now this is cationic complex, therefore you write there the complex is cationic complex. The central metal atom is copper. Its electronic configuration is 3d10 4s1. 3d10 4s1 असंही लिहू शकता. आता काय व्हायला बघा, द ऑक्सिडेशन स्टेट इज +2. ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, +2 आहे. देअरफॉर फर्स्ट कॉपर 29 इन ग्राउंड स्टेट. इन ग्राउंड स्टेट मध्ये तुम्हाला कॉन्फिगरेशन लिहायचंय. इन द ग्राउंड स्टेट कॉपर हॅज 5 3d ऑर्बिटल, 1 4s ऑर्बिटल अँड 4p ऑर्बिटल इज एम्प्टी. In the copper 10 electrons are there, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, and 4s मध्ये किती आहे, 1. बट कॉपर इन +2 ऑक्सिडेशन स्टेट, कारण ह्याची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार आहे, +2 येणार आहे. +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, इथला 1 निघून जाईल आणि हा 1 निघून जाईल. म्हणजे रिझल्टंट कॉन्फिगरेशन काय झालं, 1 2 3 4 5 6 7 8 9. 3d9 कॉन्फिगरेशन. 4s काय झालं, एम्प्टी, कारण इथला एक गेला आणि इथला एक गेला, इथं एकच राहिला आता. अँड 4p ऑर्बिटल इज ऑलरेडी एम्प्टी ऑर्बिटल. नाव दिस अमोनिया लिगँड इज हेअर, इट इज वीक फील्ड लिगँड, अँड वीक फील्ड लिगँड असल्यामुळे इथं पेरिंगचा कुठं स्कोपही नाही त्याच्यामुळे. बट व्हॉट हॅपन्स इन दिस केस, दिस इलेक्ट्रॉन इन द 3d, हा कुणामधला इलेक्ट्रॉन आहे, 3d मधला इलेक्ट्रॉन. दिस इलेक्ट्रॉन जम्प्स इन टू द 4p झड ऑर्बिटल.
हे थोडंसं एक्सेप्शनल केस लक्षात ठेवा. द 1 इलेक्ट्रॉन इन द कॉपर 2+ in the 3D orbital jumps into the 4p z orbital. 4p z orbital मध्ये तो काय करतो, जंप करतो. आणि म्हणून रिझल्टंट कॉन्फिगरेशन याचं काय असणार आहे, द रिझल्टंट कॉन्फिगरेशन इज 1 2 3 4 5 6 7 8. Okay, this orbital became empty. 4s is empty and 4p मधल्या या ऑर्बिटल मध्ये काय गेला, 1 इलेक्ट्रॉन इज 4p z. Now the hybridization of these 4 orbitals 1d 1 4s and 2 4p orbital takes place, and again the hybridization is dsp2. hybridization is dsp2 and dsp2 hybridization म्हणलं की अगेन जॉमेट्री इज स्क्वेअर प्लेनार. परत तुम्हाला तीच जॉमेट्री येईल, स्क्वेअर प्लेनार जॉमेट्री.